एकजुटीचा सातबारा कोरा सातबारा कोरा शेतीमालाला हमी भाव शेतकरी एकजुटीचा शेतकरी कर्जमाफी तसेच शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव या मुद्द्यावरती उद्या नागपूर या ठिकाणी शेतकरी महाएल्गार मेळावा जो आहे तर तो होणार आहे। आणि या मेळाव्यासाठी जर बघितलं तर अहिल्यानगर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने शेतकरी हे आता निघालेले आहेत। आता सध्या मी पारनेर तालुक्यातल्या देशवडे गावामध्ये आहे आणि या ठिकाणाहून मोठ्या संख्येने शेतकरी जे आहेत नागपूरकडे निघाले त्यांच्याशी बोलणार आहोत। काय भूमिका आहे नेमकी आपली आणि काय मागण्या घेऊन आपण जातो? महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी घोषणा केली होती की शेतकऱ्यांचा सातबारा आम्ही कोरा करू आम्हाला सत्ता दिल्यानंतर। अक्षरशः पण आपण पाहतोय की निवडणूक संपून सत्ता स्थापन करून आज पूर्णतः वर्ष उलटलंय, पण हे कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांना मदत करण्यास तयार नाही आहेत। पण आता आम्ही या ठिकाणी ठरवले आहे कारण नागपूर या ठिकाणी जो महाएल्गार सभा होणार आहे शेतकऱ्यांची, त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी त्या ठिकाणी जात आहेत आणि आम्ही नगर जिल्ह्यातून जवळपास 150 ते 200 गाड्या घेऊन आम्ही निघालेलो आहोत। आणि जोपर्यंत ते कर्जमाफी आम्हाला देणार नाहीत तोपर्यंत आम्ही नागपूर ते सोडणार नाही अशी ठाम भूमिका घेऊन आम्ही या ठिकाणून निघालो आहोत। आम्ही जवळपास एक 10-15 दिवस आम्हाला जेवण खावण जे पुरल अशा पद्धतीने आम्ही तयारी करून आज या ठिकाणून आम्ही निघालो आहोत। आता या शेतकरी मेळावा जो होणार आहे नागपूरमध्ये त्या ठिकाणी कोण कोण उपस्थित असणार आहे, कसं नेमकं त्या ठिकाणचं नियोजन असणार? एक महिन्यापूर्वी महाराष्ट्रातील ज्या प्रमुख काही शेतकरी संघटना असतील तर त्या सर्वांची 1 महिन्यापूर्वी बैठक आयोजित करण्यात आली होती आणि त्या ठिकाणी सर्वानुमते निर्णय झाला होता की सर्व समावेशक जो काही विषय आहे, समजा कर्जमाफीचा विषय आहे तर त्या कर्जमाफीच्या विषयावर सगळ्यांनी एकत्र आले पाहिजे। त्या धर्तीवर महाराष्ट्रातले बच्चू कडा असतील, राजू शेट्टी असतील, अजित नवले असतील, रविकांतजी तुपकर असतील, म्हणजे सगळे शेतकरी नेते त्या ठिकाणी एकवटणार आहेत आणि सगळ्यांच्या नेतृत्वाखाली कर्जमाफी आम्ही घेतल्याशिवाय त्या ठिकाणून हलणार नाहीत। एकूणच जर बघितलं तर मोठ्या संख्येने शेतकरी जे आहेत तर ते नागपूरकडे कूच करत आहेत आणि जोपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी होत नाही तोपर्यंत आम्ही नागपूर सोडणार नाही अशीच भूमिका जी आहे तर ती शेतकऱ्यांनी घेतली आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील भोंगळे, एबीपी माझा, देसवडे, अहिल्यानगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।